नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 19 जुलै 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला आज काय परिस्थिती पाहायला मिळते का हे आपण जाणून घेणार आहोत। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज आपल्याला दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। राजम्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजम्यासाठी आज जास्ती असतं 50 रुपये ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। तर हा जो राजमा आहे तो साधारणतः 50 रुपये ते 55 रुपये किलोपर्यंत आपल्याला या राजम्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी थोडीशी कमी असल्यामुळे या राजम्यासाठी दर जे आहेत आपल्याला कमी पाहायला मिळते। तर लोकलचा आहे तो आपल्या महाराष्ट्रातील जो राजमा आहे त्यासाठी आपल्याला 60 ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला राजम्यासाठी तेजीमध्ये आहेत। पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी आज 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला गवारीसाठी साधारणतः 30 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते। काळं वांगं भरताचं वांगं पाहायला मिळतं, तर क्वालिटीनुसार आज दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर 10 ते 20 रुपये किलो काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांगा पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 रुपये ते जास्ती असतं 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते मेथीसाठी आज पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। तर आज मार्केटमध्ये मेथीची आवक जी आहे ते आपल्याला 1.5 लाख मेथीची आपल्याला आवक पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे पाहायला मिळते। तर आवक खरेदीपेक्षा जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। तर कमीत कमी आज 2 रुपये ते जास्ती असतं 4 रुपयापर्यंत आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक जास्त झाल्यामुळे काही मेथीचं आवक असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता, मोठ्या साईजमध्ये आपल्याला कोथिंबीर गावरान कोथिंबीरसाठी आज आपल्याला जास्तीत जास्त 4 रुपये ते 5 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर 2 रुपयेपासून आपल्याला कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। तर आवक जी आहे ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आज कोथिंबीरसाठी आपल्याला 2.5 लाखाची आवक आपल्याला कोथिंबीरीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये सर्व ठिकाणी कोथिंबीरीची आवक भरपूर आहे। त्याबरोबर पुणे मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती कल जो आहे तो संपूर्ण भागामध्ये जे आहे ते आवक भरपूर झाल्यामुळे जो शेतकऱ्यांचा जो कल आहे तो पुणे मार्केटला असल्यामुळे एकदम आवक झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर अशी पण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते की काही जे कोथिंबीर मेथी आणि शापूची आवक भरपूर झाल्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाला फेकून देण्याची वेळ येऊ आपल्याला शकते, असं चित्र आज मार्केटमध्ये पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडीसाठी 25 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला भेंडीसाठी 25 ते 30 रुपये चांगल्या क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। कोबीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी कमीत कमी 20 रुपये किलो होते, चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी 25 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 25 ते 35 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये 15 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। दोडक्यांची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे त्या दोडक्यांसाठी आज पुन्हा एकदा कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर
₹5 किलोपासून आपल्याला आज चांगल्या दोडक्यासाठी जास्तीत जास्त ₹10 किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये आपल्याला भरपूर झाल्यामुळे दरामध्ये दोडक्यासाठी घसरण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला टोमॅटोसाठी ₹50 ते ₹70 किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर त्याचबरोबर 2 नंबर ते 3 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटोसाठी ₹20 किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी ₹10 ते जास्तीत जास्त ₹16 किलोपर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतो. कोवळ्याची क्वालिटी पाहू शकतात. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी ₹10 पासून ते जास्तीत जास्त ₹20 पर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोवळ्यासाठी दर पाहायला मिळते. आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. दर जे आहे ते आपल्याला ₹10 ते ₹20 किलोपर्यंत कोवळ्यासाठी पाहायला मिळतात. घोसाळ्याची क्वालिटी पाहू शकता. कमी क्वालिटीमध्ये आपल्याला घोसाळा पाहायला मिळते. तर घोसाळ्यासाठी कमीत कमी ₹10 किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी ₹30 किलोपर्यंत आपल्याला घोसाळ्यासाठी दर पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी आज ₹50 ते जास्तीत जास्त ₹70 किलोपर्यंत क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला वाटाण्यासाठी कमी होताना पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्स पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी ₹30 किलोपासून जास्तीत जास्त ₹40 किलोपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला ₹30 ते ₹40 जास्तीत जास्त दर पाहायला मिळते. तर बीन्ससाठी देखील आपल्याला दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळत आहेत. वालगेवडा क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवड्यासाठी आज ₹30 ते ₹40 चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी आज ₹10 ते ₹20 किलोपर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे. तर दर जे आहे ते आपल्याला कारल्यासाठी आज उतरलेले पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी आज ₹75 ते ₹80 किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. मार्केटमध्ये आपल्याला भुईमुग शेंगाची आवक कमी आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी ₹80 ते ₹100 किलोपर्यंत आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी मार्केटमध्ये आपल्याला फक्त तेजीमध्ये शेवग्याच्या शेंगाचे दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. कच्ची केळांची क्वालिटी आपण पाहू शकता. कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कच्ची केळी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कच्ची केळीसाठी ₹8 ते जास्तीत जास्त ₹12 किलोपर्यंत आपल्याला लहान साईजमध्ये केळ्यांसाठी दर आज पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. पावट्याला आज कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त ₹50 किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला ₹40 ते ₹50 किलोपर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळतात.